जिल्हा परिषद अहिल्यानगर मिशन आरंभ उपक्रमांतर्गत 8वी शिष्यवृत्ती ऑनलाईन तासिकेमध्ये सर्व बालमित्रांचे मी आज मनपूर्वक स्वागत करतो. काल आणि आज आपण इंग्रजी विषयातील लँग्वेज स्टडी हा घटक पाहत असून त्यातला महत्वाचा फक्त स्पर्धा परीक्षा किंवा परीक्षेपुरता मर्यादित न राहता आपल्या जीवनात उपयुक्त असा टेन्स हा घटक आपल्याला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक आदरणीय सचिनजी पडगलवाल सर मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना आपण आजची तासिका सुरू करावी. आदरणीय सचिन सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल पार्ट्स ऑफ स्पीच या भागाची सुरुवात केलेली होती आणि काल आपण मॉडेल ऑफ द रिलीज आणि पार्ट्स ऑफ स्पीच या भागावर डिटेल माहिती बघितली होती. वेळेच्या उपलब्धतेनुसार आपण ती माहिती बघितली. आज आपण ज्या भागाकडे जातोय बघा, तो अतिशय महत्वाचा इंग्रजीमध्ये समजला जाणारा भाग जो आहे बघा, तो आहे टेन्स. टेन्स याचा आपण मराठीमध्ये आपल्याला माहिती की टेन्स दॅट इज काळ. कोणतीही भाषा आपल्याला समजण्यासाठी किंवा ती भाषा बोलण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती काळ असते, टेन्स असतो. तो कशासाठी आपण म्हणजे इन इंग्लिश आपण असं म्हणतो की टेन्स कॅन बी डिफाईन ॲज फॉर्म ऑफ वर्ब which shows the time and the state of an action. आपल्याला जो घटना केव्हा घडली हे वाक्यातनं जेव्हा समजतं त्याच्यासाठी कारणीभूत असतो तो टेन्स. आपण जास्त त्याच्यावर चर्चा न करता डायरेक्ट आपण आपल्या भागाकडे जाऊया. बघा टेन्स आता आपल्या सगळ्यांना माहितच असेल, परंतु एक उजळणी वजा आपण समजून घेऊया. टेन्स जसं तुमच्या समोर बघा, टेन्सचे मुख्य आपल्याला पुढे दिसत आहेत 3 प्रकार. एक आहे प्रेझेंट, देन पास्ट, देन फ्युचर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रेझेंट वर्तमान काळ, पास्ट भूतकाळ आणि फ्युचर त्या ठिकाणी जो आहे तो भविष्यकाळ. आता या प्रत्येकाचे पुन्हा 4 उपप्रकार पडतात. आपल्या सगळ्यांना ते माहीत असतील, परंतु तरी सुद्धा उजळणी माझा मी सांगतो. बघा, मी जाणीवपूर्वक या तिघांकडनं हा बाण येणारा दाखवलेला आहे, तर मध्ये दाखवलेला आहे, कारण प्रत्येकाचे 4 उपप्रकार आहेत. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असे 4 उपप्रकार त्याचे प्रत्येकाचे आहेत. म्हणजे इक्वल टू 12 टाइप्स ऑफ टेन्स आर देअर. 12 प्रकारचे काळ आपल्याला माहित आहे. मग पहिले आपण प्रेझेंट पासून सुरुवात करूया. मग पहिला काळ जो आपला येतो बघा, तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. परत एकदा दाखवतो बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. इन मराठी साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. नंतर पुढचे हे झाले 3. मग परत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स अँड फ्युचर कंटिन्युअस टेन्स. हे झाले पुढचे 3. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट टेन्स. आणि शेवटचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता काही शब्द जाणीवपूर्वक तुम्हाला या ठिकाणी मी कॉइन करतोय बघा. आय एम गोइंग टू कॉइन सम वर्ड्स. प्रेझेंट चे जर आपण सरळ सरळ बघितले तर सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट चे सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स अँड पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. देन फ्युचर सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असे 12 आपल्याला त्या ठिकाणी काळ दिसतात. प्रेझेंटचे 4, पास्टचे 4 आणि फ्युचरचे 4. आता या हा जो कंटिन्युअस आहे, आता हा शब्द बऱ्याचदा काही शाळेमध्ये या ठिकाणी शिक्षक शब्द वापरताना प्रोग्रेसिव्ह हा पण शब्द वापरला जातो. की प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, किंवा त्याला कंटिन्युअसला दुसरा एक शब्द बऱ्याचदा वापरला जातो, तो आहे इम्परफेक्ट. या
ठिकाणी हेही शब्द तुम्हाला माहित असायला पाहिजे. आपण त्याच्याऐवजी या ठिकाणी कंटिन्युअस हा शब्द प्रॉपरली बहुतांश शाळेमध्ये वापरला जातो, म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्युअस या शब्दावर त्या ठिकाणी छान राहणार आहोत. आता जाऊया सिंपल. याचा अर्थ होतो साधा. कंटिन्युअस याचा अर्थ होतो चालू किंवा अपूर्ण म्हणूयात आपण त्याला. चालू किंवा अपूर्ण म्हणूया. याला आपण पूर्ण म्हणूयात. आणि पूर्ण अपूर्ण जो आपण आहे त्याला आपण परफेक्ट कंटिन्युअस अशा प्रकारे म्हणतो. साधारण माझ्या अंदाजे 8वीच्या सिलेबसमध्ये किंवा माझ्या अभ्यासानुसार 8वीच्या सिलेबसमध्ये विद्यार्थी मित्रांनो सिंपल कंटिन्युअस परफेक्ट इथपर्यंत प्रश्न येतात. परफेक्ट कंटिन्युअस वर पण एकदा प्रश्न आलेला आहे, म्हणून आपण या सगळ्यांना अत्यंत काळजीपूर्वक व्यवस्थित समजून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला काळाची नावं समजली असतील तर आपण पुढच्या भागाकडे जाऊ. आता काळ समजून घेताना पहिल्यांदा आपल्याला काय समजणं गरजेचं आहे की इंग्रजी वाक्याची रचना आपल्याला कळणं गरजेचं आहे. की इंग्रजी वाक्याच्या कोणत्याही इंग्रजी वाक्याची रचना कशी असते. मी मराठीतलं एखादं वाक्य घेतो बघा. मी असं मराठीतलं एक वाक्य घेतलं की मी पत्र लिहितो किंवा मी आंबा खातो किंवा मी पतंग उडवतो. कोणतंही एक वाक्य आपण घेऊया. तर माझ्या लक्षात येतं की त्याच्या सुरुवातीला वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आहे. तसं मी पत्र लिहितो मध्ये मी हा कर्ता आहे. कर्ता याचा अर्थ आपण जो काम करतो तो कर्ता. जो कोणतंही कार्य करतो तो कर्ता. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपण बघतो मराठीमध्ये मी पत्र लिहितो. पत्र ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म, म्हणजे पत्र हे कर्म आहे. आणि शेवटी इंग्रजी मराठी वाक्यामध्ये लिहितो हे क्रियापद आहे. म्हणजे जर मराठी वाक्याची रचना जर आपण सर्वांनी बारकाईने अभ्यासायला घेतली तर आपल्या हे लक्षात येतं की कोणत्याही मराठी वाक्याचं जर आपण अशा प्रकारे घेतलं बघा की मी पत्र लिहितो, अशा प्रकारे आपण एखादं वाक्य घेतलं तर आपल्या लक्षात येतो हा कर्ता आहे, ज्याच्यावर क्रिया होती ते कर्म आहे आणि क्रियापद आहे. एक झालं. पण कर्त्याला आपण इंग्रजीमध्ये सब्जेक्ट म्हणतो, म्हणजे एस आहे, नंतर ओ आहे, नंतर बी आहे. अशा प्रकारे आपल्याला ही रचना दिसते की सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब ही सरळ सरळ रचना दिसते. मग इंग्रजी वाक्याच्या बाबतीमध्ये मात्र आता आपण कोणतंही इंग्रजी वाक्य घेतलं की ती रचना वेगळ्या प्रकारच्या आपल्याला दिसायला लागते. म्हणजेच काय, आता आपल्याला समजून घेऊया इंग्रजी वाक्याची जी रचना आहे. उदाहरणार्थ आपण मगाशी ज्या वाक्याबद्दल बोललो बघा त्या वाक्यावर आपण चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो. आपलं वाक्य असं होतं त्या विषयानुसार की आय आपण लिहितो आय राईट अ लेटर. बघा आय राईट अ लेटर. मग आपल्याला लक्षात येतं की अरे इथं करता आहे, जो काम करतो तो करता आहे. त्याच्यानंतर जे येतंय ते क्रियापद आहे. आणि शेवटी काय प्रश्न काय याला विचारल्यानंतर जे मिळतंय आपल्याला काय लिहितो अ लेटर, म्हणजे हे कर्म आहे. मग मराठी वाक्याचं जर आपण बघितलं मी मराठीत हेच वाक्य लिहितो मी पत्र लिहितो. ओके. आता मग आपल्या लक्षात येतं की अरे इथं सुरुवातीला कर्ता आहे, त्याच्यानंतर लगेच कर्म आहे, त्याच्यानंतर काय आहे क्रियापद आहे. म्हणजेच आपल्या काय लक्षात येतं इंग्रजी आणि मराठी वाक्याच्या वाक्य रचनेमध्ये कंपोजिशन मध्ये तयार होण्यामध्ये काय आहे बदल आहे. इंग्रजी वाक्यामध्ये जी रचना करायची आहे बघा, मग कर्ता म्हणजे सब्जेक्ट, क्रियापद म्हणजे वर्ब, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. मग काय रचना आपल्याला मिळाली एस प्लस व्ही प्लस ओ, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि कधी कधी वाक्यामध्ये असतो तो कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट आपण शब्द आपण समजून घेऊया. What is mean by compliment? Compliment is a word which add extra information to the sentence, additional information to the sentence. वाक्यात अधिकची माहिती पुरवणारा जो शब्द आहे त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणूया किंवा त्याला आपण
पूरक म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला पूरक हा शब्द वापरत असतो. हेही आपण समजून घेतलेलं आहे किंवा समजलेलं आहे. मी पुन्हा एकदा हे 4 अक्षर तुम्हाला समजून सांगतो की ज्याच्यावर सगळ्या गोष्टी पुढे आपल्याला अवलंबून आहे. पहिला आहे सब्जेक्ट. मग सब्जेक्ट म्हटलं की जो काम करतो. मग ऑल द प्रोनाउन्स आय, मी, यू, ही, शी, इट, दे आर जे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहेत, कर्ता म्हणून वापरणारे प्रोनाउन आहेत, दे ऑल एंटर्ड इनटू द क्लास सब्जेक्ट. ते सब्जेक्ट मध्ये येणार आहेत. मग एखादं नाव असेल, सपोज राज प्लेज खो खो, यामध्ये राज हा शब्द जो आहे तो सब्जेक्ट म्हणून असणार आहे आणि प्लेज हा शब्द जो असणार आहे तो वर्ब म्हणून असणार आहे आणि ऑब्जेक्ट मध्ये आपला खो खो हा शब्द जाणार आहे. कॉम्प्लिमेंट जर गरज असेल वाक्यामध्ये तर तो वापरला जातो, पूरक वापरला जातो. उदाहरणार्थ ही इज अ गुड बॉय, ही इज अ गुड बॉय. या वाक्यामध्ये आपल्या लक्षात येतं गुड बॉय. गुड बॉय ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऍड केलेली आहे, तो कॉम्प्लिमेंट म्हणून त्या ठिकाणी वापरलेला गेलेला आहे. हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आता एस सगळ्यांना समजला, सब्जेक्ट सगळ्यांना समजला, कर्ता जो वाक्यात काम करतो. एकदा जर अशी चर्चा एका वेगळ्या शब्दावर करूया. आता तुम्ही सगळे स्कॉलर, यू आर स्कॉलर स्टुडंट्स, बॉयज अँड गर्ल्स. पण मला चर्चा जी करायची आहे ते तुम्हाला माहित आहे किंवा तुम्हाला मी गृहीत धरून चालतोय की तुम्हाला ही गोष्ट माहित आहे. आता वर्ब यावर आपण जर अशी चर्चा करूया. मला जी चर्चा करायची की वर्बचे फॉर्म्स, आपण कालही याच्यावर चर्चा केली होती बघा, क्रियापदाचे फॉर्म्स. तर क्रियापदाची एकूण किती फॉर्म, आपण मराठीमध्ये त्याला रूप म्हणतो, क्रियापदाची रूप. मूळतः क्रियापदाची जी रूप आहेत ती आपल्याला समजणं गरजेचं आहे. काल आपण चर्चा केल्याप्रमाणे अगोदर हे बघूयात, मेन वर्ब. क्रियापदाची काय आहे, 2 गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. 2 प्रकारची क्रियापद आहेत, मेन वर्ब आणि ऑक्झिलरीज. मेन वर्ब आणि ऑक्झिलरीज. मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद आणि ऑक्झिलरीज म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, ज्याला आपण हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिंग वर्ब म्हणतो. यस, तोच करेक्ट. तर मग मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब मध्ये सुद्धा आपण काल बघितलं की 2 प्रकार आहेत. कालचं पुन्हा रिपीट होते असू देत, परंतु तुम्हाला समजणं गरजेचं आहे की प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणजेच काय हो, काय रे बाळांनो, काहीच नाही. प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणजे ॲमेझॉन, वॉज वेअर, शेल विल, सॉरी ॲमेझॉन, वॉज वेअर, हॅज हॅड, डू डज डिड, हे सगळे. आणि प्रायमरी मॉडल ऑक्झिलरीज मध्ये आपण काल बघितलं होतं, तर त्याच्यामध्ये कोणकोणते येतात, त्यात शल येतो, बिल येतो, कॅन येतो, कोड येतो, माइट येतो, मे येतो, मस्ट येतो, ऑट टू येतो, यूज टू येतो. हे सगळे शब्द मॉडल ऑक्झिलरीज मध्ये जातात, ज्याचे अर्थ आपण काल बघितलेले होते. हेही आपण बारकाईने बघणार आहोत. मला ज्या विषयावर बोलायचंय तुमच्याशी, मेन वर्ब ह्या क्रियापदाची 3 रूप असतात आपल्याला माहितीये. आपण त्याला कसं डिनोट करूयात, आज त्याला आपण डिनोट करतो ना, V1 म्हणूयात, V2 म्हणूयात आणि V3 म्हणूयात. क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापदाचे दुसरे रूप, क्रियापदाचे तिसरे रूप, असं आपण डिनोट करूयात याला. म्हणजे आपल्याला पुढे फॉर्म्युलेज क्रिएट करण्यासाठी याची गरज पडणार आहे. क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप. मग पुन्हा त्या मुद्द्याकडे मी तुम्हाला एकदम बारकाईने घेऊन जातो. बघा, एक्झाम्पल म्हणून घेऊया. कालही आपण त्यावर चर्चा केली होती. फॉर एक्झाम्पल, समजा राईट हा शब्द आहे. मग हा आपण V1 म्हणूयात. टू राईट, मी नेहमी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजून सांगतो. टू राईट, जेव्हा टू लागतो ना तेव्हा शेवटी ने लावायचा, म्हणजेच काय, लिहिणे. टू लागला की लिहिणे. हे मूळ क्रियापद आहे, याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. याला आपण काय म्हणतो, हे बेसिक आहे बघा. हे समजलं ना पुढचं तुम्हाला पटपट समजेल. टू राईट म्हणजे लिहिणे, ने लावायचा. टू लागला की ने लावायचा. सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. ने. मग टू राईट म्हणजे लिहिणे, हे इन्फिनिटिव्ह मूळ क्रियापद. बरोबर. मूळ क्रियापद म्हणजे काय, तर आपल्या
ते आपण तयार करणार आहोत. मग आपण पहिलं बनवलं राईट किंवा राईट्स. त्याच्यानंतर त्याचा V2 काय होतो म्हणजे पास्ट टेन्स तो होतो रोड. या शब्द आज महत्वाचे आहेत, आपण पुढे ते समजून घेणार आहोत. V3 काय होतो तो होतो रिटर्न. V3 काय होतो रिटर्न म्हणजे राईटचा पहिलं जे आहे राईट किंवा राईट्स. V2 जो आहे तो रोड आणि V3 जो आहे तो रिटर्न. असे प्रत्येक क्रियापदाचे 3 रूप असतात असं आपण आता 8वी पर्यंत समजून घेतलेलं आहे. ओके, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आता इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर मग पुढे जायला हरकत नाही. आता पुन्हा एकदा इथं मुद्द्यावर आपण येऊया. इथं इंग्रजी वाक्याची रचना जी आहे ती आपण बघितली S प्लस V प्लस O प्लस C आणि आपण बघितलं V1 म्हणजे काय, V2 म्हणजे काय आणि V3 म्हणजे काय. या तीनही गोष्टी आपण आता दोन्ही गोष्टी यामध्ये समजून घेतलेल्या आहेत. आता खऱ्या अर्थानं आपण सुरुवात करूया काळ शिकायला. विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो काळ तुमच्या समोर येतोय बघा तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. खूप बारकाईने आपण बघूया. आता तुम्हाला तुमच्या समोर मी लिहिलंय S प्लस V1 प्लस O प्लस कधी कधी कॉम्प्लिमेंट त्याच्यामध्ये असतो, पूरक त्या वाक्यामध्ये असतो म्हणून पूरक हा शब्द त्या ठिकाणी लिहिला. ही रचना कशाची आहे, सिंपल साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ त्याला साधा का म्हणायचंय, कारण सरळ सरळ त्याचा उपयोग कशासाठी केला जातो तर डे टू डे ऍक्टिव्हिटीज सांगण्यासाठी केला जातो. त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे आहे होतो असे नाही शब्द सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलेले नाहीये. तर हेही आपल्याला बारकाईने समजून घ्यायचं त्रास होते, तुम्हाला हळूहळू समजेल. S प्लस V1 प्लस O प्लस C हे स्ट्रक्चर आपल्याला लक्षात ठेवायचंय. परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. खालीलपैकी सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर कोणतं असा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. मग आपल्याला S स्टँड्स फॉर सब्जेक्ट, V1 स्टँड्स फॉर फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब क्रियापदाचे पहिले रूप, O स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट आणि C स्टँड्स फॉर कॉम्प्लिमेंट. हे आपण बारकाईने समजून घ्यायचं आहे. मग सेंटेन्स आता सब्जेक्ट घेतला आय, सब्जेक्ट घेतला आय, क्रियापदाचं पहिलं रूप आपण जसं समजून घेतलं होतं त्या कागदावर बघा. पहिलं रूप काय राईटचं, राईट किंवा राईट्स. आता हे दोन मी तुम्हाला नंतर समजून सांगतो की राईट कुठं वापरायचं आणि राईट्स कुठं वापरायचं. ते पहिल्यांदा आपण फक्त डिटेल करून घेऊयात. राईट हा शब्द घेतला क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट काय घेतलाय आपण या ठिकाणी अ लेटर. आय राईट अ लेटर म्हणजेच हे झालं. मी मराठीमध्ये जर करायचं झालं तुम्हाला असं वाटलं तर मराठीमध्ये हे वाक्य झालं, मी पत्र लिहितो किंवा मुलगी असेल किंवा लिंगी असेल तर लिहिते. आम्ही पत्र लिहितो असं आपण म्हणतो. ते पत्र, ते सर्व पत्र लिहितात. अशा प्रकारे आपण याचा वापर लिहितो, लिहिते, लिहितात असाही केला जातो. आय राईट अ लेटर पहिल्यांदा आपल्याला लिहितो म्हणायचं असेल ना तर आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप वापरावं लागेल. हे पहिल्यांदा डोक्यात घेणं गरजेचं आहे. म्हणून S प्लस V1 प्लस O प्लस C, आय राईट अ लेटर. सिंपल सेंटेन्स घेतो मी तुमच्यासाठी. नंतर आपण थोडस वेळ मिळाला तर अवघड शब्द याच्याकडे जाऊया. मी पत्र लिहितो किंवा लिहिते. आय राईट अ लेटर. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. सरळ सरळ सूत्र आहे. आता तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की सर या ठिकाणी रोट एकटाच आहे, V3 मध्ये रिटर्न एकटाच आहे, देन वाय आर यू रायटिंग राईट अँड राईट्स इन हिअर. इथं तर तुम्ही V1 मध्ये 2 लिहिले. तर मी सोप्या भाषेत समजून सांगतो बघा. येस्टरडे काल आपण काय समजून घेतलं होतं तर आपण प्रोनाउन्स समजून घेतले होते. काय समजून घेतले होते, प्रोनाउन्स. या काळामध्ये आणि फक्त याच काळामध्ये आपण समजून घ्यायचंय बघा की कालचे जे प्रोनाउन होते बघा, आय, वी, यू, नंतर ही, शी,
इट दे. आता आपण यांना याच्यात टाकूया. आपण जर हे बारकाईने बघितलं तर इथं आपल्या लक्षात येतं हे सगळे काय आहेत, सिंग्युलर आहेत, हे सगळे काय आहेत, प्लुरल आहे. बरोबर. आणि नंतर याचं बायफर्गेशन केलं तर हा फर्स्ट पर्सन आहे, हा सेकंड पर्सन आहे आणि हा थर्ड पर्सन आहे. तुम्हाला येत असेल म्हणून मी त्याच्या बाबतीत जास्त बोलत नाही. मग फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम व्यक्ती, सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय. फर्स्ट म्हणजे ज्याच्यामध्ये आपण स्वतः इन्क्लूड आहोत. बघा, आय आणि बी मध्ये आपण स्वतः इन्क्लूड आहोत म्हणून आपण फर्स्ट पर्सन आहोत. सेकंड पर्सन म्हणजे जो आपल्या समोर आहे. आपण समोर असणाऱ्यासाठी काय शब्द म्हणतो, यू आर माय फ्रेंड. जो समोर आहे त्यालाच आपण यू आर माय फ्रेंड म्हणतो. जो समोर नाही, ही इज माय फ्रेंड आपण कधी म्हणतो, ज्यावेळेस आपल्याला जो तृतीय व्यक्ती आहे, आपण दोघ जण बोलतोय, आपण त्याला सांगतोय काय, ही इज माय फ्रेंड, तो माझा मित्र आहे. हे मी कोणाला सांगतोय, समोरच्या व्यक्तीला सांगतो. म्हणजे ते झालं तृतीय, थर्ड पर्सन झालं. सेकंड पर्सन जो असतो समोर तो सेकंड पर्सन असतो आणि थर्ड पर्सन म्हणजे ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय तो तिसरा व्यक्ती जो तिथं प्रेझेंट नाहीये. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग यामध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर कोणते आहेत, तर ही, शी, इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. हा, आपण इथे एखादं नाव जरी घेतलं, राज इज अ गुड बॉय, आपण राजला थोडी म्हणूया राज माझ्या समोर आहे, राज इज अ गुड बॉय. नाही, आपण दुसऱ्या व्यक्तीला सांगू जे राज हा सुद्धा काय झाला, थर्ड पर्सन झाला. म्हणजेच काय, ही, शी, इट किंवा ज्याच्या ऐवजी आपण ही, शी, इट हे शब्द वापरतो असा शब्द तिथे आलेला असेल तो प्रत्येक शब्द हा काय आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. ही, शी, इट किंवा ज्याच्या ऐवजी आपण ही, शी, इट वापरू तो सगळे शब्द काय आहेत, थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत असं आपण डोक्यात ठेवूया. बरं, हे पण 8 तास कशासाठी सर तुम्ही आम्हाला सांगताय थर्ड पर्सन सिंग्युलर मला काय करायचंय, तर तेच मला पुन्हा एकदा समजून सांगायचं. बघा की या आणि याच काळामध्ये V1 मध्ये तुम्हाला 2 दिसत आहे, राईट आणि राईट्स. हा जो राईट तुम्हाला वापरायचा आहे, हा तुम्हाला वापरायचा आहे आय, वी, यू आणि दे यांच्यासाठी आणि अनेकवचनी कोणत्याही कर्त्यासाठी. अनेकवचनी कोणत्याही कर्त्यासाठी तुम्हाला तो वापरायचा. आय, वी, यू, दे यासाठी तुम्हाला राईट वापरायचा. मग राईट कोणासाठी वापरायचा आहे, इथं बऱ्याचदा मुलांची गफलत होते. तर तो वापरायचा तुम्हाला ही, शी, इट किंवा ज्याच्या ऐवजी तुम्ही ही, शी, इट वापरू शकाल अशा सगळ्या शब्दांसाठी तुम्हाला काय वापरायचं आहे, ही, शी, इट ज्याच्या ऐवजी. उदाहरणार्थ राज ऐवजी आपण ही वापरू शकतो, म्हणजे राज साठी सुद्धा आपल्याला या पदाला यस किंवा इयस लावायचं. त्याच्यानंतर बॉय साठी सुद्धा आपण ही हा शब्द वापरू शकतो, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय वापरायचं आहे, या पदाला यस किंवा इयस लावायचं. म्हणून इथे हे 2 आहेत, ह्या कर्त्यांसाठी राईट आणि ह्या कर्त्यांसाठी राईट्स. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्यानंतर रोट आणि रिटर्न यात काही बदल नाही, सगळ्या कर्त्यांना ते आपल्याला लावता येतात. मग मी वाक्य घेतलं, आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो, लिहिते, लिहितात. अशा प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य तयार केलं. इथं जर मी हे वाक्य घेतलं की ही हा करता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये घेतला रे घेतला, परीक्षेला प्रश्न येणार आहे बघा. ही आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग, खालीलपैकी योग्य वाक्य निवडा. तुम्हाला फसवण्यासाठी अयोग्य वाक्य जे दिलेलं असेल ते काय असणार आहे, ही राईट अ लेटर. तुम्ही काय विचार करणार, अरे सब्जेक्ट आहे, राईट आहे, तो पत्र लिहितो, आय नो दॅट, म्हणजे 100% हे उत्तर बरोबर आहे. पण आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की ही हा करता असेल तर आपल्याला यस या ठिकाणी कंपल्सरी लावावाच लागतो. देन अँड देन इट इज करेक्ट. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. अदरवाईज आपल्याला काय होतंय, मिस्टेक्स आपल्याला होताना दिसत आहेत आणि त्या मिस्टेक्स आपण टाळल्या पाहिजेत. हे सगळ्यांच्या मुलांच्या लक्षात आलं असेल. मला असं वाटतं तुमची काही अडचण या ठिकाणी नसेल. पुढे जाऊयात बघा. निगेटिव्ह, आता हे झालं सेंटेन्स तयार सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. पण बऱ्याचदा असं कधी कधी विचारलं जातं की या खालीलपैकी एक वाक्य आहे आणि त्या वाक्यातलं हे वाक्य कोणत्या काळातले. मग वाक्य काय दिलेलं बघा, समजा आय राईट लेटर ह्याच वाक्याच्या संदर्भात असं एक वाक्य लिहिलेलं बघा, आय डोंट राईट अ लेटर.
आय डोंट राईट अ लेटर. मग आय डोंट राईट अ लेटर हे कोणतं वाक्य आहे? हे कोणत्या काळातलं वाक्य आहे? तर या ठिकाणी आपण बघायचं डोंट. आता आपल्याला हे पुन्हा लक्षात घ्यावं लागेल की डोंट शब्दाच्या बाबतीमध्ये तुमच्या एक गोष्ट बारकाईने समजावून सांगतो बघा, की आपल्याला माहितीये पुन्हा क्रियापद बघूया. डू किंवा डस हे काय आहे? V1 आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. डीड हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि डन हे तिसरं रूप आहे, त्याच्याशी काय घेणं देणं. हे पहिलं रूप आहे डू किंवा डस, आणि डीड हे काय आहे? दुसरं रूप आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि मग या ठिकाणी डोंट, आय डोंट राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहित नाही, हे सुद्धा वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे. आणि मग इथं डोंटच का घेतला? बघा, कोणतंही निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं असेल, कोणतंही निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं असेल तर आपल्याला गरज असते हेल्पिंग वर्बची. समजा मी एखादं वाक्य घेतलं की ही इज, हे एक वाक्य आहे बघा, ही इज रायटिंग अ लेटर. आता याचा मला नका द्यायचं, हे वाक्य झालं तो पत्र लिहित आहे. मला म्हणायचं तो पत्र लिहित नाही. मग मला हे म्हणण्यासाठी काय करावं लागतं? मी असं म्हणतो ही इज नॉट रायटिंग अ लेटर. करेक्ट? मी काय म्हणतोय? ही इज नॉट रायटिंग अ लेटर. म्हणजेच मी काय म्हणतो? ही इजंट रायटिंग अ लेटर. म्हणजेच काय? मी या हेल्पिंग वर्बला किंवा ऑक्झिलरीला नॉट शब्द मला जोडावा लागतो. या हेल्पिंग वर्बला मला काय जोडावा लागतो? नॉट शब्द. आता मी पुन्हा इकडे येतो बघा. इथं तर काय? आय राईट अ लेटर. अब मैं, आता मी नॉट जोडू कुठे? कारण त्याच्यात ना एम आहे, ना इज आहे, ना आर आहे, ना वॉज आहे, ना वेअर आहे, ना शल आहे, ना विल आहे, हॅव हॅज हॅड नाहीये, काहीच नाहीये. देर इज नथिंग इन द सेंटेन्स. देन मला कळे ना मी काय केलं पाहिजे. मग मी काय करायचं बघा, ज्या वेळेस वाक्यात एम इज आर वॉज वेअर शॅल विल हॅव हॅज हॅड डू डज डिड मे माईट कॅन कुड शुड वुड असे कोणतेच ऑक्झिलरीज नसतील ऍट दॅट टाइम, मी समजून घ्यायचं या वाक्यात मला डू किंवा डस किंवा डीड वापरायचं आहे. मग हे मी कसं डिसाईड करायचं की आय डोंट राईट अ लेटर करायचं, की आय डझंट राईट अ लेटर करायचं, की आय डिडंट राईट अ लेटर करायचं? तर मी काय बघायचं? हा क्रियापदाकडे पाहायचं. या क्रियापदाकडे पाहिल्यावर माझ्या लक्षात येतं की हे क्रियापद काय आहे? पहिलं रूप आहे, म्हणजे प्रेझेंट टेन्स मधलं आहे. म्हणजे मला एक तर डू वापरावं लागेल किंवा डज वापरावं लागेल. एक तर डू किंवा डज, कारण ते V1 आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मग जर जर याला यस प्रत्यय लागलेला नसेल तर मी वापरायचा डू, आणि जर याला हा यस प्रत्यय लागलेला असेल तर मी वापरायचा डज. हे समजून घ्या. म्हणजे याचं निगेटिव्ह जर मी असं बनवलं तर ते झालं आय डोंट राईट अ लेटर, आणि याचं निगेटिव्ह जर मी बनवलं तर ते होतं ही डझंट राईट अ लेटर. कारण याला यस हा प्रत्यय लागलेला आहे. हे आपण सर्वांनी बारकाईने समजून घेतलं पाहिजे. फक्त याच काळात कन्फ्युजन आहे, कारण यामध्ये V1 दोन प्रकारचे आहेत. एक आय बी यू दे साठी, आणि एक ही शी इट किंवा ज्याच्याऐवजी आपण ही शीट वापरतो त्याच्यासाठी. म्हणून इथं आपल्याला खूप बारकाईने आणि बऱ्याचदा याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि याने पुढे गेलं पाहिजे. म्हणून आय डोंट राईट अ लेटर हे कशासाठी? तर आय राईट अ लेटरचं निगेटिव्ह सेंटेन्स असेल, आणि ही राईट्स अ लेटर साठी ही डझंट राईट अ लेटर हे सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स असेल. अजून काय केलं जातं बघा, कधी कधी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की डू आय राईट अ लेटर, डू आय राईट अ लेटर हे कोणत्या काळातलं आहे? तर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे डू आय राईट अ लेटर म्हणजेच इथं काय आलेलं आहे? डू आलेला असेल तर हे आपल्याला समजलं पाहिजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलंच वाक्य आहे. कारण त्या ठिकाणी डू हा V1 वापरलेला आहे. अर्थ काय झाला? डू आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो का, किंवा मी पत्र लिहिते का, का साठी मग येस आय डू, नो आय डोंट अशी त्याची उत्तर येऊ शकतील. डू आय राईट अ लेटर हे समजलं पाहिजे. आणि ह्यासाठी काय येईल? ही डझंट राईट अ लेटर. याचा जर आपण बनवला तर डज ही राईट अ लेटर
हे जरी तुम्ही डोळ्यापुढे घेतलं विद्यार्थी मित्रांनो, तर हा डज काय आपल्याला सांगतो की हा सुद्धा V1 आहे, म्हणजे हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलंच वाक्य आहे. यू मस्ट अंडरस्टँड इट वेल. हे तुम्हाला काळजीपूर्वक समजलं पाहिजे. आता कधी कधी प्रश्न दिलेला असेल एखादा आणि आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन क्वेश्चन, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की खाली दिलेल्या प्रश्नाचा काळ ओळखा. आता प्रश्नाचा काळ ओळखा असं म्हटल्यावर आपल्या लक्षात आलं पाहिजे की प्रश्न असा आहे, व्हॉट डू आय राईट. आता या प्रश्नाचा काळ ओळखा. तर आपल्या हे लक्षात आलं पाहिजे इथं काय आहे, डू आहे. दॅट मीन्स हा कोणता काळ आहे, तर हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स मधला प्रश्न तयार केलेला आहे. हा कसा तयार झाला हे पण सांगतो. कोणताही प्रश्न तयार करण्यासाठी मी सिंपल फॉर्म्युला मुलांना सांगतो बघा. WH वर्ड सुरुवातीला असतो प्रश्न, WH क्वेश्चन तयार करण्यासाठी. त्याच्यानंतर असतो हेल्पिंग वर्ड किंवा ज्याला आपण ऑक्झिलरी म्हणतो. त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस वर्ड प्लस ऑब्जेक्ट. काय विचारला असेल तो ड्रॉप केला जातो, जे विचारले ते ड्रॉप केलं जातं. आता इथं ऑब्जेक्ट ड्रॉप केलेलं आहे कारण आपलं वाक्य होतं आय राईट अ लेटर. अ लेटर ड्रॉप केला म्हणजे मला उत्तर आणायचं होतं, अ लेटर हे उत्तर आणायचं होतं. असा प्रश्न मला तयार करायचा होता. मी काय केलं, व्हॉट हा शब्द सुरुवातीला घेतला. मी काय लिहितो हे मला विचारायचं होतं. मग प्रश्न करताना मी पहिल्यांदा व्हॉट हा शब्द पुढे घेतला. त्यानंतर मी डू, मला त्या प्रश्न तयार करताना काय लागतंय, तर WH वर्डला जोडून मला हेल्पिंग वर्ब लागतं. म्हणून मी तिथं बघितलं की या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का, कोणतंही हेल्पिंग वर्ब नाही. म्हणजे मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली की राईट या शब्दाकडे आपण जायचं. जर त्याला यस लागले असला तर डज हे घ्यायचं, जर त्याला यस लागलेला नसला तर डू हे घ्यायचं. आणि जर तो V2 असेल म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप किंवा भूतकाळ असेल तर आपण लगेच डोक्यात घ्यायचं की रोट जर असेल तर इथं डीड वापरायचा. परत एकदा नीट समजून घे बघा. बघा मी म्हटलोय राईट असेल म्हणजे V1 असेल तर डू, राईट्स असेल तर डज, आणि रोट असेल तर डीड. हे आपल्याला समजून घ्यायचं. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर आणि तरच आपल्याला याचा वापर करायचा आहे. रिमेंबर इट वेल. एकदम काळजीपूर्वक हे सगळं समजून घ्या. गरज असेल तर लिहून घेतलं तरी चालेल. हे मी जाणीवपूर्वक सांगतोय. V1 आहे, हे V1 प्लस यस किंवा ES आहे आणि हा V2 आहे. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर आपल्याला ह्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करावा लागतो. प्रश्न तयार करताना प्रश्न तयार करण्याचं स्किल आपल्याला कळलं पाहिजे. WH वर्ड असतो, हेल्पिंग वर्ब असतो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ज्याची गरज येते आणि शेवटी क्वेश्चन मार्क असतो. अशा प्रकारे आपण WH वर्ड क्वेश्चन तयार करू शकतो. याचा पण आपण आता जर समजा ही राईट्स लेटर याचा जर प्रश्न आपल्याला तयार करायचा असेल तर आपल्याला तयार करावं लागेल व्हॉट डज. बघा उत्तर लिहिणं फार सोपं आहे. उत्तर लिहिणं अतिशय सोपं आहे. प्रश्न तयार करणं मात्र थोडस इंग्रजीत अवघड जातं बऱ्याच मुलांना. म्हणून व्हॉट डज ही राईट. आता इथं एक खूप भारी गोष्ट आहे कोणती माहितीये, इथला यस तुम्हाला गायब दिसेल जो इथे होता. का तर इथं आपण डज घेतला. ही पण आयडेंटिफाय द. आता जेव्हा आपल्याला 30-40-30 चा पॅटर्न आहे आपल्या सगळ्यांना माहिती 30+40+30 म्हणजे 30% प्रश्न सोपे, 40% प्रश्न मध्यम आणि 30% प्रश्न अवघड. जर एखाद्या शिक्षकाला हा प्रश्न अवघड करायचा असेल तर तो काय करणार आहे बघा. आयडेंटिफाय द फॉलोविंग, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोविंग. खालील वाक्यातलं करेक्ट सेंटेन्स ओळखा आणि तो काय करेल, व्हॉट डज ही राईट्स असं एखादं सेंटेन्स तुम्हाला देऊ शकेल. आणि मग आपल्याला वाटेल नाही डज वापरलाय बरं का, बरोबर आहे ही आहे म्हणून तिथं डज आहे, सरांनी आम्हाला शिकवलं होतं. पण या ठिकाणी तो यस पण एक्स्ट्रा तुम्हाला ऍडेड प्रोव्हाइड करणार आहे जो आपल्याला या ठिकाणी लावायचा अजिबात नाही. म्हणून व्हॉट डज ही राईट इज द करेक्ट सेंटेन्स. परत एकदा रिवाइज करूयात, पटपट जाऊयात. एक काळ संपला का तुम्हाला लवकर समजणार आहे बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स S+V1+O+C. आय राईट अ लेटर,
किंवा जर सब्जेक्ट बदलला मी सांगितलं तर ही राईट्स लेटर. याचं निगेटिव्ह काय आहे? आय डोंट राईट लेटर, ही डझंट राईट लेटर. डू आय राईट लेटर, डज ही राईट लेटर, व्हॉट डज ही राईट, व्हॉट डू आय राईट. अशा प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स एकदा समजावून घेतला की पुढचे काळ तुम्हाला अतिशय लवकर आणि अतिशय पटकन समजणार आहे. म्हणून पुढच्या काळाकडे आपण जाऊया. आता पुढचा जो आपला काळ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तो आहे कोणता काळ? तर सिंपल पास्ट. आता इथून थोडं सोपं राहील तुम्हाला. त्या पहिल्या काळामध्ये काय होतंय तुमचं? त्या पहिल्या काळामध्ये थोडस दोन असल्यामुळे थोडं कन्फ्युजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्ट्रक्चर काय आहे? एस प्लस V2 प्लस O प्लस सी. मी मगाशी सांगितलं V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप. समजा तेच वाक्य घेऊ आपण, काय फरक पडतो? वाक्य काय आहे? इथे घेतलं सब्जेक्ट आय. आता V2 काय राईटचा आपल्याला माहिती, इट इज रोट. व्हॉट इज इट? इट इज रोट. पुढे घेऊया अ लेटर. आता त्याचं काय होतं? तिथं आपण बघितलं होतं आय राईट लेटर, मी पत्र लिहितो. इथं रोट घेतलं म्हणजे काय झालं? मी पत्र लिहिले. बघा, लिहितोच लिहिले, राईट्स रोट. जनरल व्हाईल स्पीकिंग इंग्लिश तुमच्या हेही लक्षात येईल, इट इज ऑल्सो नेसेसरी फॉर स्पीकिंग इंग्लिश. मग मी पत्र लिहिले, आय रोट अ लेटर, हे काय झालं? सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य. मग इथं जरी आपण हात ठेवला आणि हे वाक्य तुम्हाला परीक्षेत आलं आणि असं विचारलं की हे कशातलं वाक्य आहे, तर आपण लगेच बघायचं सब्जेक्ट आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे, ऑब्जेक्ट आहे म्हणजेच एस प्लस V2 प्लस O प्लस सी आहे. दॅट मीन्स हे काय आहे? सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. हे आपल्या सगळ्यांना इझिली वी कॅन अंडरस्टँड इट. आपल्याला लगेच सरळ सरळ समजणार आहे बाळांनो. बर, आता आय रोट अ लेटर असे अनेक वाक्य आपल्याला बनवता येतील, फक्त क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं आहे. आता याच आपण जर काय बनवायला गेलो, निगेटिव्ह अगोदर बनवूया. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य आपल्याला बनवायचंय. मग रोट आपल्याला माहितीये नकारार्थी वाक्य म्हणजे काय? सहाय्यकारी. मगाशी आपण बघितलं ही इज रायटिंग लेटर, ही इज नॉट रायटिंग लेटर. इज आणि नॉट सहाय्यकारी क्रियापद, सहाय्यकारी क्रियापदाला आपल्याला नॉट लावावा लागतो. मग आपण बघितलं कोणताही सहाय्यकारी क्रियापद देर इज नो एनी ऑक्झिलरी प्रेझेंट इन द सेंटेन्स, कोणतंच नाही ना, एम इज आर वॉज वेअर काहीच नाही. मग कुणाला लावायचं? मगाशी शिकलो की या ठिकाणी काय बघायचं? याला बघायचं. रोट आहे, मग रोट आहे म्हणजेच काय आहे? क्रियापदाचं दुसरं रूप आहे. मग डू डज हे पहिलं रूप, दुसरं रूप मी तुम्हाला शिकवलं होतं डीड. मला याचं निगेटिव्ह करत असताना मला काय म्हणावं लागेल? आय डिडंट. आता इथं काय म्हणतोय बघा मी, आय डिडंट राईट अ लेटर. तुम्ही परत म्हणणार आहात सर ये क्या हुआ, ये कैसे हुआ? तुम्ही इथं राईट लिहिलं, तुमचं चुकलं. अजिबात नाही. तुम्हाला मी सांगितलं हा काय आहे? ऑलरेडी हा V2 आहे, डू आणि डजचा. मग हा क्रियापदाचं भूतकाळ वापरल्यामुळे याचा भूतकाळ आपण काढून घेतला आणि याला आपण V1 कडे ट्रान्सफर केलेलं आहे. ही सुद्धा बारीक गोष्ट आपल्याला आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स साठी उपयोगाची पडते, अत्यंत उपयोगाची पडते. की आय डिडंट राईट अ लेटर इज द करेक्ट सेंटेन्स बॉईज अँड गर्ल्स. हे करेक्ट सेंटेन्स आहे. आपण या ठिकाणी तुम्हाला फसवण्यासाठी काय केलं जाऊ शकतं बघा, तर आय डिडंट रोट अ लेटर असं एक वाक्य दिलं जाईल. वाक्य चुकलं, दोन्हीकडे V2 नाही पाहिजे, एकच V2 पाहिजे वाक्यामध्ये, क्रियापदाचं एकच दुसरं रूप पाहिजे. हे पण आपल्या लक्षात एकदम बारकाईने घेणं गरजेचं आहे. ओके, हे झालं निगेटिव्ह. आता पुन्हा आपण शिकलो होतो व्हर्बल क्वेश्चन म्हणजे क्रियापदाने सुरू होणारा प्रश्न. मी परत एकदा ही तुम्हाला एकदा सांगू का, तुम्हाला माहित असेल बऱ्याच जणांना, पण प्रश्न हा दोन प्रकारे होतो बाळांनो. प्रश्न हा किती प्रकारे होतो? दोन प्रकारे करतो आपण. जसं मगाशी आपण शिकलो प्रश्नाचे दोन प्रकार आहेत. क्वेश्चन डिवायडेड इंटू फर्दर डिवायडेड इंटू टू टाइप्स. कोणकोणते? व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे वर्बने सुरू होणारा प्रश्न. वर्बने सुरू होणारा प्रश्न कोणता असू शकतो? वर्ब म्हणजे मेन वर्बने तर सुरू होणार नाही. अमेझॉन वॉज वेअर शाल बी डू डज डिड मे माइट कॅन कुड शुड वुड यांनी सुरू झालेला प्रश्न.
त्याला आपण म्हणतो व्हर्बल क्वेश्चन. त्याला आपण दुसरं एक नाव दिलेलं आहे बघा, त्याला आपण दुसरंही म्हणतो यस नो टाईप क्वेश्चन, की ज्याचं उत्तर यस किंवा नो मध्ये येतं. मग असाच एक प्रश्न आपल्याला इथं बनवायचा आहे की मी पत्र लिहिले का, मला असं विचारायचंय. मग मला काय म्हणावं लागेल, तर मला अगोदर सहाय्यकारी क्रियापद शोधावं लागेल या वाक्यातलं हेल्पिंग वर्ब. पुन्हा तोच प्रश्न आला, त्याची हेल्पिंग वर्ब आहे का, नो, कोणतंच हेल्पिंग वर्ब नाही. मग V2 आहे, मग डू डज हा पहिला, डीड दुसरा. म्हणून मी डीड ने सुरुवात केली, डीड आय राईट अ लेटर, डीड आय राईट अ लेटर. हे सगळ्या मुलांच्या लक्षात आलं पाहिजे. इथं क्वेश्चन मार्क आहे, डीड वापरला म्हणून इथं रोडचा मी राईट केलेला आहे, डीड आय राईट अ लेटर. हे सुद्धा कोणत्या काळातलं वाक्य आहे, सिंपल पास्ट मधलं वाक्य आहे. पुढे जाऊया WH. आता WH करताना तुमच्या लक्षात आलं असेल, मी काय लिहिले असं मला म्हणायचं. मग मी काय साठी घेतला वॉट, सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं म्हणून मी घेतलं डीड, जो आपण ऑलरेडी निवडलाय त्यात. आणि पुढे येईल आय आणि राईट, व्हॉट डीड आय राईट, मी काय लिहिले. परत एकदा एक क्विक चेक, S+V2+O+C, आय रोट अ लेटर, मी पत्र लिहिले, आय डिडंट राईट अ लेटर, डिड आय राईट अ लेटर, व्हॉट डिड आय राईट. मी सगळे प्रकार सांगतोय समजावून तुम्हाला, अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतोय. बाय दॅट यू कॅन अंडरस्टँड इट वेल. आता पटकन जाऊयात पुढे. तिसरा काळ. आता हे सोपे काळ सुरू झाले तुम्हाला, पहिल्या काळानंतर तुम्हाला सगळं समजायला सुरुवात झाली. इथं काय बघा, स्ट्रक्चर जे सांगतोय तुम्हाला, यस प्लस शेल विल प्लस V1 प्लस O प्लस C. कोणत्याही फ्युचर म्हणजे भविष्य काळ, त्याची ओळखण्याचे चिन्ह कोणतं आहे, त्याच्यात शलविल असणार. वाक्यात शलविल दिसलं की आपण समजून घ्यायचं फ्युचर टेन्स आहे. लगेच दोन पर्याय त्यातले बाद, ज्याच्यामध्ये ज्यात फ्युचर नाहीये ते पर्याय बाद झाले. मग फ्युचर असणाऱ्या पर्यायात आपल्याला फक्त ते निवडावं लागेल की कोणतं इथे पाहावं लागेल. आता स्ट्रक्चर काय आहे, शलविल आणि त्याला जोडून V1 घ्यायचा. मग आपण घेऊयात आय शल, घेतलं का आपलं वाक्य, सब्जेक्ट घेतला आय, यातनं शल घेतला, इथलं V1 घ्यायचं म्हणजे आय शल राईट अ लेटर, आय शल राईट अ लेटर. मराठीत होतंय मी पत्र लिहीन, आय शल राईट अ लेटर. फार सुंदर. बघा, पहिलं होतं मी पत्र लिहितो, आय राईट अ लेटर, मी पत्र लिहिले, आय रोट अ लेटर, मी पत्र लिहीन, आय शल राईट अ लेटर. एकदम इझिली तुमचं स्पोकन सुद्धा विद्यार्थी मित्रांनो डेव्हलप व्हायला सुरुवात झाली, हे तुमच्या लक्षात येईल. मग मी पत्र लिहीन, आता या इथपर्यंत आपल्याला समजलं. आता याचं जर निगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतं, याच्यात ऑलरेडी काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. कुठून शोधून डीड आणायची गरज आहे का, अजिबात नाही. मग याचं याचं निगेटिव्ह म्हणजे मी पत्र लिहिणार नाही, तर मला तयार होतं आय शांट राईट अ लेटर, आय शांट राईट अ लेटर. शांट, शल नॉटचा आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय असतो, तर शल नॉट शांट, SHANT. खूप काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो हे समजून घेतलं पाहिजे. हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बऱ्याचदा परीक्षेला येतात आणि विद्यार्थ्यांना कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लक्षात राहत नाही, म्हणून पुन्हा एकदा सांगतो बघा, शल नॉट आपल्याला माहित पाहिजे, शांट, विल नॉट इथं आलंय म्हणून ते दोन महत्वाचे तुम्हाला मी समजावून सांगतो. ते होतंय ओंट, विल नॉटचं होतंय ओंट, शल नॉटचं होतंय शांट. हे दोन्ही आपल्याला लक्षात ठेवायचे, आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला माहिती अपॉस्ट्रॉफी आपण कुठे वापरतो, अपॉस्ट्रॉफी आपण त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार करण्यासाठी वापरत असतो, हेही आपल्याला माहित आहे. मग आय शांट राईट अ लेटर हे झालं निगेटिव्ह. आता याचं व्हर्बल क्वेश्चन करायचं असेल तर वर्ब आपल्याला माहिती शल आहे, मग सगळं तेच घ्यायचं जे आहे ते, वेगळं काय, शल आय राईट अ लेटर, मी पत्र लिहीन का, झाला व्हर्बल क्वेश्चन.
शल आय राईट अ लेटर. बरं, पुढे जाऊयात. याचा WH करायचा असला तरी काय होईल? व्हॉट शल आय राईट. मी काय लिहीन? बघा, इझिली तुम्हाला आता समजायला सुरुवात झाली असेल. पहिलं जर तुम्ही बारकाईने ऐकलं असेल तर आय शॅन्ट राईट अ लेटर, आय शल आय राईट अ लेटर, व्हॉट शल आय राईट. अगेन आय एम गोइंग टू रिपीट. Tense yes plus shall will plus given plus o plus c. Shall plus given plus o plus c. I shall write a letter हे simple future tense चं उदाहरण आहे. I shan't write a letter, shall I write a letter, what shall I write, हे सगळे तुमच्या लक्षात राहायला हवे विद्यार्थी मित्रांनो. आता लेट्स मूव टू द नेक्स्ट पार्ट, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याला आपण म्हणतो अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळ. काय रचना आहे याची? यस प्लस एमिजार प्लस व्ही प्लस ING. आता या व्ही प्लस ING ला कधी कधी मी विद्यार्थ्यांना सॉर्ट करण्यासाठी V4 म्हणतो बरं का, म्हणजे त्याचं सोपं जातं पाठ करायला. मला मी काय पाठ करतो? यस प्लस एमिजार प्लस V4 प्लस O प्लस C. यस प्लस एमिजार प्लस V4 प्लस O प्लस C. सोपं जातं. किंवा V4 म्हणजे V प्लस ING इतकं जरी लक्षात राहिलं तरी भरपूर झालं. मग आता हेच वाक्य घेऊयात आपण. आय सब्जेक्ट घेतला आहे. या तिघांपैकी एक आपल्याला माहितीये एम कुठं वापरायचा, इज कुठं वापरायचा. तर सगळी मुलं हुशार आहेत. एम कुठं वापरायचा, इज कुठं वापरायचा माहिती. आय नंतर आपण वापरतो एम. व्ही प्लस ING म्हणजे रायटिंग. आय एम रायटिंग. व्ही म्हणजे क्रियापद राईट, त्याला ING लावला. आय एम रायटिंग अ लेटर. बघा वाक्य काय झालं? आय एम रायटिंग अ लेटर. हे आहे कंटिन्युअस टेन्स मधलं वाक्य. एक ध्यानात घ्या, एमिजार वॉज वेअर वापरले आणि मेन वर्ब वाक्यात असला तर आपल्याला क्रियापदाला ING वापरावाच लागतो. क्रियापदाला ING वापरावाच लागतो, हे समजून घेणं गरजेचं आहे. आय एम रायटिंग अ लेटर हे वाक्य सरळ सरळ विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर दिसतंय. आता ह्या सेंटेन्सचं आपल्याला करायचंय निगेटिव्ह. तर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे, आय एम नॉट रायटिंग अ लेटर. सरळ सरळ करूया. आय एमंट, आय आरंट हेही शब्द त्या ठिकाणी वापरले जातात, हे आपण समजून घेऊया. सोप्या सोप्या भागांमधून आपण पुढे जाऊया. याचं जर मला करायचंय वर्बल, तर फक्त हा जो दिलेला वर्ब आहे याच्यात ऑलरेडी वर्ब आहे, डीड वापरण्याची गरज नाही. मग आपण करूया एम आय रायटिंग अ लेटर. हे सुद्धा कशाचं उदाहरण आहे? एम आय रायटिंग अ लेटर हे सुद्धा कंटिन्युअस टेन्स आहे, कारण यामध्ये ING आहे, एम आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे एस प्लस एमिजार प्लस V4 प्लस O प्लस C किंवा एस प्लस एमिजार प्लस V प्लस ING प्लस O प्लस C हे स्ट्रक्चर ते फॉलो करतोय, म्हणून आपल्या हे बारकाईने लक्षात आलं पाहिजे. अशाच प्रकारे व्हॉट एम आय रायटिंग हा जो WH क्वेश्चन आहे हाही आपल्या लक्षात यायला हवा, आणि त्या पद्धतीने आपण तो फॉलो करूया, समजून घेऊया. हे झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स कडे जर तुम्ही गेले तर यस प्लस वॉज वेअर. बघा, मी माझं जे वाक्य सांगितलं, आय एम रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आहे. ING लागला, जसं मी मागाशी सांगितलं बघा, टू लागला की मी नेच सांगतो, तसं ING लागला की मी त सांगतो. त लागला हे समजून घ्या. मग इथं काय होतंय बघा, वॉज किंवा वर वापरायचं. मग आय वॉज रायटिंग अ लेटर हे झालं पास्ट कंटिन्युअस मधलं वाक्य. आय वॉज रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित होतो. मी पत्र लिहित होतो. आय वॉज रायटिंग अ लेटर. मग याचा जर आपण निगेटिव्ह केला तर आय वॉजंट रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित नव्हतो. याचा जर आपण वर्बल केला तर होतो वॉज आय रायटिंग
वॉज आय रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित होतो का. पुढे याचा WH होताना काय होतंय बघा, व्हॉट वॉज आय रायटिंग. हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. वॉज आलाय आणि क्रियापदाला ING आलाय, म्हणजे स्ट्रक्चर फॉलो होतो वॉज वेअर प्लस V प्लस ING च. म्हणजेच हा कोणता पास्ट कंटिन्युअस टेन्स मधलं वाक्य आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. फ्युचर, फ्युचर मी जाईल शल विल. आता ऍडिशनल याला काय आहे, बी आहे. याला ऍडिशनल काय आहे, बी. BEB हा यामध्ये ऍडिशनल आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये. ज्या वाक्यात तुम्हाला बी दिसेल आणि क्रियापदाला ING दिसेल, लगेच समजायचं की हे फ्युचर कंटिन्युअस टेन्स मधलंच वाक्य आहे. मग तेच वाक्य आपण घेऊया. वाक्य असेल आय शल बी रायटिंग, आय शल बी रायटिंग अ लेटर. आय शल बी रायटिंग अ लेटर. सरळ सरळ वाक्य तुमच्या समोर येते. मग याच्यामध्ये काय करायचं, फक्त शल बाहेर काढून आपल्याला वर्बल तयार करायचा येतो. तो होतो शल आय बी रायटिंग अ लेटर. नंतर शल आय बी रायटिंग अ लेटर नंतर पुढे गेलात तुम्ही तर आय शांट बी रायटिंग अ लेटर हे त्याचं निगेटिव्ह होणार आहे. आणि व्हॉट शल आय बी रायटिंग, व्हॉट शल आय बी रायटिंग, व्हॉट शल आय बी रायटिंग हे विद्यार्थी मित्रांनो होणार आहे त्याचा WH क्वेश्चन. खूप काळजीपूर्वक लक्षात घ्या, हे समजलं पाहिजे. पुढे जाऊया, पटपट जातोय, 5-7 मिनिटाचा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स स्ट्रक्चर काय आहे, यस प्लस हॅज. यामध्ये हॅव किंवा हॅज वापरला जातो ज्याच्यात हॅज आहे आणि ज्याच्या जोडीला V3 आहे. V3 तुम्हाला फक्त आणि फक्त परफेक्ट टेन्स मध्ये सापडेल. क्रियापदाचे तिसरे रूप V3. जसं आपण राईट, रोट, रिटर्न. रिटर्न दिसला की आपण लगेच आयडेंटिफाय करायचं काय, अरे रिटर्न आहे म्हणजे परफेक्ट आहे. मग हॅव असेल त्याच्या जोडीला तर तो प्रेझेंट टेन्स आहे. हॅड असेल त्याच्या जोडीला तर तो पास्ट टेन्स आहे. आणि शल बी आला म्हणजे फ्युचर आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, इतकं सिंपल आहे. आपलं वाक्य आपण जर सरळ केलं, आय शल हॅव, सॉरी वाक्य घेऊया. आय हॅव रिटर्न अ लेटर. आय हॅव रिटर्न अ लेटर. आपल्या लक्षात येतंय की हे कोणता काय आहे, अरे इथं रिटर्न आलाय म्हणजे V3 क्रियापदाचं ते रूप आलंय त्याला जोडून हॅव आलाय. एक कन्फ्युजन आहे बघा बऱ्याच मुलांमध्ये, हॅव कुठं वापरायचं आणि हॅज कुठं वापरायचं. सिंपल लॉजिक मध्ये सांगतो बघा, मगाशी शिकलोय आपण. थर्ड पर्सन सिंग्युलर दिसला की त्याला आपल्याला हॅज वापरायचं. म्हणजेच ही शी इट किंवा ज्याच्या ऐवजी आपण ही शी इट वापरू शकतो, तिथं आपल्याला हॅजच वापरायचं आहे. आणि आय बी यू दे किंवा अनेक वचने आला की तिथं आपल्याला हॅव वापरायचं. सिंपल भाषेत आय बी यू दे असेल तर हॅव, आणि थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही शी इट किंवा ज्याच्या ऐवजी आपण ही शी इट वापरतो असा आलेला शब्द असेल तर तिथं आपल्याला हॅज वापरायचा आहे. एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला क्लिअर कट आयडेंटिफाय करून दिलेला आहे किंवा डिफाईन करून दिलेला आहे. ओके, आय हॅव रिटर्न लेटर, परत याचा वर्बल काय होणार आहे, हॅव आय रिटर्न लेटर. पुन्हा त्याचा निगेटिव्ह काय होणार आहे, आय हॅवंट रिटर्न लेटर. पुन्हा त्याचा WH काय होणार आहे, व्हॉट हॅव आय रिटर्न. हे तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅव हॅज वापरायला आहे. हॅव हॅजच्या जोडीला आला V3 आणि तो झाला परफेक्ट आणि हॅव हॅज आहे म्हणून प्रेझेंट. आता विद्यार्थी मित्रांनो बारकाईने समजून घेऊया. हा पुढचा जो काळ आहे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट म्हटलं, मी सांगितलं परफेक्ट ओळखण्याची चिन्ह V3 आणि हॅड आला म्हणजे तो आहे फास्ट. पास्ट परफेक्ट टेन्स एस प्लस हॅड प्लस V3 प्लस O प्लस C. एस प्लस हॅड प्लस V3 प्लस O प्लस C. वाक्य तेच घेऊया. आय हॅड रिटर्न, V3 काय आहे रिटर्न. आय हॅड रिटर्न अ लेटर. बघा हॅड आलाय त्याला जोडून V3 आलाय, पास्ट परफेक्ट टेन्स. आय हॅड रिटर्न अ लेटर. ओके, मग
आता याचं पुन्हा सगळ्याच्या रूपांतर आपल्याला करणं सोपं जातं. हॅड आय रिटर्न लेटर, व्हॉट हॅड आय रिटर्न, किंवा आय हॅडंट रिटर्न लेटर झालं. त्याचंही आपल्याला बारकाईने समजून झालं किंवा एकदम इझिली समजून झालेलं आहे. आणि आता शेवटच्या काळाकडे आपण जातोय विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर परफेक्ट टेन्स. यामध्ये फ्युचर म्हटलं की शल विल आला, परफेक्ट साठी V3 आला, आणि त्याच्यामध्ये परफेक्ट साठी अजून काय आला, हॅव आला. मग हेच वाक्य आपण जर घेतलं तर ते वाक्य होतं आय शल हॅव रिटर्न अ लेटर. आय शल हॅव रिटर्न अ लेटर म्हणजेच मी पत्र लिहिलेले. बघा हे रिटर्नचा अर्थ काय होतो, लिहिलेले. मी पत्र लिहिलेले असेल. पहिलं होतं आय हॅव रिटर्न लेटर, मी पत्र लिहिलेले आहे. आय हॅड रिटर्न लेटर, मी पत्र लिहिलेले होते. आणि आय शल हॅव रिटर्न लेटर, मी पत्र लिहिलेले असेल. आहे हॅव हॅज, होते हॅड, असेल शल विल हॅव. सोपा भाग. अशा पद्धतीने मग आता याचं सुद्धा आपल्याला करत असताना इथं दोन सहाय्यकारी क्रियापद दिसतात, परंतु आपल्याला हा फक्त शल बाहेर काढायचा. म्हणजे शल आय हॅव रिटर्न अ लेटर, आय शॅन्ट हॅव रिटर्न अ लेटर, आणि व्हॉट शल आय हॅव रिटर्न. हे झाले सिंपल लँग्वेज मध्ये सगळे काळ मी तुमच्याकडे समजून सांगितले. आता आणखी सोप्या पद्धतीने आणि सरळ सरळ तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगतो, खूप सोप्या पद्धतीने. जर वाक्यात V1 असेल, काळ ओळखायचे चिन्ह आपण समजूया. जर वाक्यात क्रियापदाचं पहिलं रूप असेल आणि तर आपण लगेच समजून घ्यायचं की हा कुठं जातोय, तर हा फक्त V1 त्याच्याबरोबर शल विल नाही. तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की हा सिंपल प्रेझेंट कडे जातोय का, आपण बघितलं पाहिजे. एक तर तो सिंपल प्रेझेंट असेल, नाहीतर V1 ला जोडून शल विल असेल. तर V1 ला जोडून फक्त काय असला, शल विल असेल, तर तो कुठे जातो, तर तो जातो फ्युचर कडे, म्हणजे सिंपल फ्युचर कडे V1च्या बाबतीमध्ये. V2 दिसला की आपल्या वाक्यात क्रियापदाचं दुसरं रूप दिसलं की आपण म्हटलं पाहिजे सिंपल प्रेझेंट टेन्स असणार, सॉरी सिंपल पास्ट टेन्स असणार. त्याच्यानंतर ॲमिजार बरोबर क्रियापदाला आयएनजी दिसलं की तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. वॉज वेअर दिसला म्हणजे भूतकाळ आहे, आणि क्रियापदाला आयएनजी आहे म्हणजे कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. जर आपण बीईबी एवढा शब्द आपल्याला दिसला तर आपण याच्यावरून सुद्धा ओळखू शकतो आय शल बी आणि क्रियापदाला आयएनजी. तर आपल्याला लक्षात येतं हा फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे. कंटिन्युअस म्हटलं का क्रियापदाला आयएनजी. V3 म्हटलं की परफेक्ट, V3 म्हटलं की परफेक्ट, ज्याच्यात V3 आहे तो परफेक्ट. मग हॅज त्याच्या जोडीला आला की तो प्रेझेंट, हॅड त्याच्या जोडीला आला की तो पास्ट, आणि शल विल दिसला की फ्युचर परफेक्ट. अशा अगदी साध्या साध्या पद्धतीने तुम्ही टेन्स आयडेंटिफाय करू शकता. केवळ आणि केवळ नुसते आयडेंटिफाय करायचे असेल तर इट इज व्हेरी इझी. मी तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन सांगितला, मी तुम्हाला WH क्वेश्चन सांगितलं, ॲज वेल ॲज मी तुम्हाला सिंपल सेंटेन्स सांगितलं, मी तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स सांगितलं. ऍक्च्युली बाळांनो 2 दिवस सलग शिकवल्यावर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळू शकल्या, अजून बारकाईने कळू शकतात. पण मला फक्त आणि फक्त दिलेल्या वेळेत तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या होत्या, आणि त्या तुम्हाला निश्चित समजल्या असतील अशी आशा बाळगतो. आणि तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी मी सचिन पलगडमल आपणास मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. तुम्हाला काल सांगितलं तुम्ही इंग्रजी विषयावर अतिशय मास्टर की असलेले आदरणीय सचिन सरांनी 1 तासिकामध्ये टेन्स शिकवणं तसं खूप टफ आहे, कारण सरांना वेळ पाहिजे होता. पण आपण तुम्हाला पहिल्याच वेळेस सांगितलेलं आहे काही जवळपास तिसरी रिव्हिजन चालू आहे आपली. 1 सप्टेंबर पासून 1 एप्रिल पासून 30 सप्टेंबर पर्यंत पहिले ऑनलाईन तासिका संपल्या, त्यानंतर शाळा सर्व पण सगळा पोर्शन संपलाय. आता तिसरी रिव्हिजन चालू आहे. तर एक टचअप मार्क्स जर विसरले असते तर मला वाटतं सरांनी एकदम सखोल पद्धतीने काळ, त्याचे उपप्रकार आणि कशा प्रकारे प्रश्न येतात तुम्हाला अतिशय डीप प्रकारे समजून सांगितले आहे. तर सरांचा जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती राहता शिक्षण विभागातर्फे खूप खूप धन्यवाद. आणि आजची तासिका संपली असं मी डिक्लेअर करतो. उद्या फक्त गुरुनानक जयंती सुट्टी आहे. परवापासून पुन्हा रेग्युलर तासिका आपल्या 7 ते 8 वेळात सुरू राहतील. तर आपण पुन्हा परवा 7 ते 8 वेळात भेटूया. तर आजचा सेशन संपला असं डिक्लेअर करतो. आपण थांबूया.
धन्यवाद सर.